लोकांचे स्टेटस बघून आपल्याला कळलं होतं, की पाचोऱ्यात पण यावेळेस एकदम बढिया-बढिया गणपती बसलेत भाई. मग काय आपण आधी आपल्या इथलचा गणपतीचा आरती आणि प्रसाद-बिसाद घेऊन निघालो. मग आता उज्जैनला उज्जैनला गेलतो आपण माहिती का? पाचोऱ्यात उज्जैन आणलं आपल्या सुमित दादांनी. सुमित दादांच्या ह्या कल्पनेतून आम्हाला उज्जैन बघायला भेटलं. वाह! गणपतीचं डेकोरेशन आहे म्हणजे हे. यावेळेस उज्जैनचं महाकालेश्वर मंदिर हे या थीम होती या गणपती बाप्पांची, जी की मला खूपच आवडली होती. म्हणजे तुम्ही एकदा गणपती बाप्पाकडे बघा, किती गोड गणपती बाप्पा दिसतोय आणि बाहेरचा तर नजारा मस्तच. एवढ्या वातावरणामध्ये इतकं भारी वाटत होतं ना त्या आणि डेकोरेशन वगैरे एकदम फर्स्ट क्लास होतं. नंतर आपण तिकडं गेलो दुसऱ्याकडे सोनार गल्लीतल्या इथं आणि या गणपतीकडे एकदा तुम्ही बघा. तुम्ही असं कधी इमॅजिन करू शकता असे गणपती बाप्पा असतील? लोकांचे पण काही कलाकृती राहतात यार. बघून किती बी बघा मनच भरत नाही. आणि हे गणपती तुम्ही बघा रे किती गणपती आहे. पाचोरा काय कमी आहे का काय? जर तुम्हाला कधी पाचोऱ्यातले गणपती बघायचे असतील ना, तर नक्की भेट द्या एकदा. हे गणपती बघून तर तुम्ही डायरेक्ट शॉकच होऊन जाल. कृष्णापुरीतला गणपती बाप्पा आहे आणि हा गणपती. बापरे! आम्ही ह्या गणपतीसाठी इतक्या दूर आलोय ना, की तुम्हाला काय सांगू. हा बाप्पा मला खूप आवडला आणि मी याचे खूप फोटो घेतले आणि मग आपण तिकडून निघालो आता भडगाव रोडच्या इकडच्या गणपती बाप्पांना. पण मधले जे पण मंडळातले गणपती होते, त्या सगळ्यांचा आशीर्वाद घेतला आणि मग गेलो. ह्या गणपती बाप्पा तर बघा किती मस्त डेकोरेशन करते यार सगळे. आणि मग आपण गेलो लालबागच्या राजाला, जो की पाचोऱ्यातला सगळ्यात मुख्य म्हणजे मेन गणपती बाप्पा आहे, जो आपल्याला दर्शन घ्यायचं होतं. सगळ्यात मोठी मूर्ती आणि सगळ्यात जुनी मूर्ती ही. आणि त्याच्यानंतर गेलो आपण आशीर्वाद हॉलला आणि जिथं की नेहमी दरवर्षी काही ना काहीतरी वेगळं बघायलाच भेटतं भाऊ. एक दिवशी आपलं पण या आशीर्वाद हॉलमध्ये रांगोळी किंवा काहीतरी काढूच आपण गणपती बाप्पासाठी. बघा तुम्ही एकदा किती मस्त आहे. त्याच्यानंतर आपण गेलो, आपण 3 जण होतो. मी, अमोल, हर्ष आणि आम्ही तिघी होतो. तर आम्ही गेलो आता ह्या गणपती बाप्पाकडे. जी मूर्ती मला ह्या वेळेसची सगळ्यात बेस्ट गणपती बाप्पा वाटतो. ही मूर्ती एकदा तुम्ही बघा, काय मस्त आहे. आणि नंतर आपण घरी चाललो गेलो. आजचा व्लॉग इथपर्यंतच आणि तुम्हाला सगळे गणपती कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.